अर्थसंकल्पापूर्वी EPS 95 पेन्शनधारकांना मोठा दिलासा. किमान पेन्शन वाढीवर सरकारची हालचाल. आता केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर EPFO अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी पेन्शन योजना EPS 95 अंतर्गत मिळणाऱ्या किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असून आता यावर सरकारी पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन केवळ 1,000 रुपये आहे, जी वाढत्या महागाईच्या काळात अपुरी असल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे. महागाई, औषधांचे वाढलेले दर, घरभाडे आणि दैनंदिन खर्च लक्षात घेता किमान पेन्शन 7,500 ते 9,000 रुपयापर्यंत वाढवावी अशी मागणी पेन्शनधारक संघटना आणि कामगार संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. आता EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन किती होणार आहे ते पाहूया. मात्र केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरात सध्या किमान पेन्शन वाढीचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी देखील 2014 पासून पेन्शनमध्ये कोणतीही वाढ न झाल्याने हा मुद्दा आगामी अर्थसंकल्पात चर्चेचा केंद्रबिंदू ठरू शकतो. दरम्यान सध्या PF साठी असलेली वेतन मर्यादा 15,000 रुपये आहे, ती 21,000 किंवा 25,000 रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहेत. जर ही मर्यादा वाढवण्यात आली तर त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बरोबरच त्यांच्या पेन्शनवरही होणार आहे. काही अहवालांनुसार सरकार EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1,000 वरून थेट 2,500 रुपयेपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास लाखो पेन्शनधारकांना दरमहा किमान 1,500 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो, ज्यामुळे महागाईचा काही प्रमाणात सामना करणे शक्य होईल. संसदेत दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2025 पर्यंत देशात सुमारे 81.48 लाख लोक EPS 95 अंतर्गत पेन्शन घेत आहेत. त्यापैकी सुमारे 49.15 लाख पेन्शनधारकांना दरमहा 1,500 रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळते. केवळ 53,541 पेन्शनधारकांना 6,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळते. त्यामुळे किमान पेन्शन वाढ ही केवळ मागणी नसून काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. थँक्यू.